फायनली आपला मस्त चाय असा रेडी होतोय आणि बाजूलाच आपल्या मस्त उसाचा शेत आहे. मस्त की स्पेशल दुधाचा चाय कसा आहे? मस्त आहे. आलोय तर बरं, चला दर्शन पण करून घेऊ. परत कधी आपल्याला शेट दर्शन देईल दगडू शेट. आणि प्लस प्लस सर्व बघू शकता पूर्ण तिकडे तिकडे नुसत्या पिशव्यात आमच्या. तर तुळजापूरमधून आपला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आम्ही आता तुळजापूरमधून निघतोय कारण रात्रीच आपण करता दर्शन वगैरे घेतलं कारण का आज मंगळवार आहे त्याच्यामुळे गर्दी खूप असणार आहे. तर आता आपण तुळजापूरमधून निघतोय. तर हा होता आपला रूम काल आपण घेतलेला. त्या साईडला ही बाल्कनी आणि मंदिर त्या साईडला तिकडच्या साईडला आहे. तर आता बिस्किट्स खातोय आम्ही आणि आता इथून निघतोय चेकआउट करता. तर आता इथून काय करायचं आपल्याला, कुठे जायचं आहे? हां, इथले काहीतरी खायचे आयटम आहे. कुठे स्वीट होम काय असं स्वीट असं एक हॉटेल आहे. तिथे खूप काय मस्त मस्त असे पदार्थ आहेत. तर तिथे जाऊया, तिथे खाऊया वगैरे आणि नंतर मग निघूया, बघूया पुढे काय काय बघायला भेटते अजून. तर जाऊया आणि बघूया, नाश्ता वगैरे करूया. नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग निघू. पहिले बरं जरा पेटपूजा करूया. दादा दर्शन झालं? किती टाइम लागला दर्शनाला? 2-3 तास लागतील. 2-3 तास लागतात. आरामानं दर्शन करा. आले तर मस्त 2-3 तास लागतात आता दर्शनासाठी. काल पण आमचे 1.5-2 तास गेले. आज जास्त टाइम झाला कारण आज मेन म्हणजे मंगळवार आणि खूप गाड्या आहेत. आज गाड्या पण खूप आहेत तिथे. सकाळी सगळे पब्लिक जाते. पण काल मस्त आमचं झालं. काल आणि कसं गरम पण नव्हतं त्याच्यामुळं पटकन काय वाटलं नाही. आता गरमी खूप वाढते आणि इकडं खूप हीट आहे, बेकारवाली हीट आहे इकडे. इकडे टेम्परेचर आपल्या 40-39 वगैरे असं आहे. आपण मंदिराजवळ आलेले आहे, बघू इथे. इथून आहे मंदिराची एंट्री. हा आहे महाद्वार, प्रवेशद्वार आहे. आपण जाऊया इकडे आता नाश्ता वगैरे करण्यासाठी. चलो गाईज चलते. इथून मंदिराच्या इथून सरळ चालत वरती आलोय आणि ओम स्वीटच्या इथे आलोय. बघूया आपण भाटोबाची व्हिडिओ बघितलेली आपण. तर त्याच्या रेफरन्सने आपण आलेलो आहे या इथे. आता बघूया काय आपल्याला खायला भेटतो. काय स्पेशल बघितलेलं तुम्ही व्हिडिओमध्ये खायला? हां, वडा रस्सा. अच्छा, वडा रस्सा वगैरे. आता बघूया काय काय आतमध्ये भेटतं आपल्याला. वडा रस्सा मागवला आणि इडली मागवलेली आहे. तर आता बघूया आपण वडा रस्सा आणि इडलीची टेस्ट घेऊया. सुरुवात तुमची बघते भाटोबाची व्हिडिओ. अजून काय मागवायचं? ठीक आहे, असे पुढे पण खातात व्हिडिओमध्ये येईल. मस्त टेस्ट वड्याची टेस्ट मस्त आहे एकदम. दुसरी चटणी ते एकदम गोड आहे. तिखट आहे म्हणून ते गोड आहे. वडा एक घेतलाय. चटणी बघा केवढी पातळ. गोड आहे. चटणी गोड आहे. एक गुलाबजामुन घ्या. बासुंदी पण आहे का? एक बासुंदी घ्या. बनवून देते चालेल. गुलाबजाम बासुंदी छोट्या कपामध्ये बासुंदी.
मस्त इथली टेस्ट घेतलेली आहे ओम स्वीट होम. आणि हा इथे तुम्हाला दिसतं भातुबाचा गोल्डन थम्सअप आणि खूप खरोखर मस्त आहे. वड्याची टेस्ट वगैरे भारी वाटली आणि गुलाबजामुन भारी होती, बासुंदी पण भारी होती. तर आता आपण जाऊया दुसरीकडे. तर आपल्याला दहीवडा खायचा आहे. तर दहीवडा कुठे भेटणार मॅडम? लोकेशन नाही यार. या महाद्वारच्या समोरच आहे आणि इथून या गल्लीतून जायचं आपल्याला. हा म्हणजे हा ना भेटणार नाही, पण म्हणून मी लोकेशन तुम्हाला सांगतो. कुलकर्णी काकांचा स्नॅक्स कॉर्नर. इकडे जायचं आपल्याला आतमध्ये. प्रसिद्ध आहे तिथून. रामलीलाच्या बाजूने जायचं आहे. आतमध्ये आल्यानंतर जवळ समोरच आपल्याला दिसतं कुलकर्णी काकांचं स्नॅक्स. बघू इथे देखील भाटोबाचा गोल्डन थम्सअपचं बटन आहे आणि इथलं दहीवडा वगैरे फेमस आहे. काकांचा छोटा शॉप आहे पण खूप मस्त आहे. आता बघूया टेस्ट वगैरे. इथून आपण समोरच एंट्री आहे आतमध्ये यायला. वडा आला, दहीवड्याची टेस्ट घेऊया. पिल्या कसा आहे? घेतलीस का नाही? कर लवकर. ते मागितले ना. ताई घ्या, तुम्ही दुसरी एक मागितली. नाही बस घ्या तुम्ही. कसं आहे? मस्त आहे. तर या मस्त दहीवडा खायला खूप मस्त टेस्ट आहे, भारी एकदम. काय बोलणार काय करा. पिलू कसं आहे? मस्त आहे. नक्की का? हो. दहीवड्याची टेस्ट खूप मस्त वाटली, मजा बस आली. येते. तर आता एक राईस मागवला आपण, तर राईस देखील टेस्ट करू. मसाला बस. राईस. मसाला राईस बघूया. तर आता राईस मागवला. कसा वाटतं राईस? मस्त आहे. मस्त आहे. राईस फ्राय केलेला कांदा. फ्राय केलेला कांदा एकदम बिर्याणीवरती टाक त्या टाईपमध्ये. मस्त एकदम आहे, भारी. येतात सगळेजण तर लवकर या, कारण का दादा बोलतात 11:30पर्यंत असेल ना. जास्त गर्दी असेल तर 12पर्यंत. एक पण वाजू शकतो, पण ती गर्दीवर अवलंबून. अच्छा, म्हणून येत आहे नाश्ता करायसाठी लवकर या. मस्त दहीवडा, मसाला राईस, पीठ सगळं काय आयटम मस्त मस्त भारी भारी इथे भेटतात. तर नक्कीच या. रस्सा वडा वगैरे बंद आहे. तर आम्ही रस्सा वडा आता खाल्ला इथे आपला ओम साई. हां, ओम स्वीट होममध्ये खाल्ला रस्सा वडा खाल्ला आणि बरं आता दहीवडा खायला इकडे आलो. दहीवडा आणि राईस. हां, बासुंदी पण ट्राय केली. बासुंदी पण मस्त आहे. रस्सा वडा आणि इडली आणि खाल्ली आणि मेंदू वडा एक खाल्ला. जामून पण चांगलं. हां, ते पण घेतलं. जामून पण घेतले. खूप मस्त आहे. म्हणजे हे काही ठिकाणी आहेत खूप भारी आहेत, मस्त आहेत. इसके स्नॅक्स सेंटरच्या इथे आलो आणि खूप मस्त आहे. नक्की सकाळीचा नाश्ता करायला येता येता इथे या आणि व्हिजिट करा. खूप मस्त आहे. दहीवडा वगैरे खूप भारी आहे. राईस देखील खूप मस्त आहे. नक्की येऊन व्हिजिट करा. तुम्हाला लोकेशनच सांगितलं मंदिराच्या समोर. चल दादा येतो, भेटू परत आपण कधी. चल बाय. मस्त अशी पेटपूजा झालेली आहे. पहिला स्टार्टिंगला तुम्हाला तो काकांचा कुलकर्णी काकांचा लागेल आणि नंतर मग हा आपला ओम साई स्वीट होम लागेल. तर मग नक्की दोघांना व्हिजिट करा. खूप नाश्ता खूप भारी आहे. तर आता पुढे जाऊया आपण, बघूया दुसरं अजून काय खायला भेटतं का आणि मग निघूया आपण आपल्या परतीच्या प्रवास वगैरे घेऊ आणि मग निघू. जास्त काही प्रसाद नाही घेतला, थोडंफार प्रसाद वगैरे घेतला आहे कोणाला द्यायला वगैरे. बोललो होते आपण मार्केटला जाऊया, मग मार्केटला आलो आहे. आता इथं येऊन काही कांदे घ्यायच्या, पण इथं मिरच्या पण आहेत. कांदे मिरच्या इथून घेऊन जायचं का सोलापूरमधून? कांद्यांच्या गोळी झाल्या. कांद्यांच्या गोणी चालले पार्सल. मिरच्या देखील आहेत. त्या साईडला बघूया काय आहे. सोलापूरमध्ये पोहोचलो आहे आणि सोलापूरचं बरं चादर मार्केटमध्ये येऊ. चादर मार्केटला नाही तर यार्ड मार्केटला घेऊन आले आणि इथं सगळे इथून सगळं काय एक्सपोर्ट होतं. कांदे, फळं, मिरच्या, या सगळे दुकान आहेत. बाकी काय नाही आहे. एकदम भाकरी करायला आले. बिस्किट भाकरी पण खाल्ल्या ना तशी ती वाली सुटलेल्या भाकऱ्या. साखर राहू शकतात.
निघालोय आपण पुन्हा आपल्या मुंबईच्या दिशेने. पिल्लू खातोय आईस्क्रीम. पिल्लू मस्त आहे का? शॉटा. लेट्स गो. आता डायरेक्ट नॉनस्टॉप आपण जाऊया जेवढं आपल्याला जाता येईल तेव्हा, आणि नंतर त्या मुंबईला आपल्याला चाललेत कांदे. In 600 meters, keep right to take the fly. चिल्ड होऊया आपण. उसाचा ज्यूस घेऊया. घेऊन येतो आम्ही नाही उतरत. उसका ज्यूस पिएंगे अभी. CNG टाकायला, आणि CNGला बघू येतं त्या तिथे पंप आहे आणि आपण आहे लाईनीमध्ये. तर बघूया प्रत्येक ठिकाणी आता आपल्याला CNGला टाईम लागतो. तर इथे झाले आता 15-10 मिनटं येऊन. बघूया किती टाईम लागतोय. आलेलो आहे बघू शकता. इथे आहे ऑस्करवाडी मिसळ. तर जरा गाडीला पण रेस्ट करा, नाश्ता पण इथं. तर त्याच्यामुळे तर इथे जाऊया, जरा नाश्ता वगैरे करूया, स्पेशल मिसळ खाऊया आणि नंतर मग पुढे निघूया. ऑस्करवाडी मिसळ बघूया कशी आहे ऑस्करची मिसळ. ऑस्करची इथे मिसळ खायला, पण मिसळ वगैरे काही रेडी नाही त्याच्या इथे. ते बरं जाऊया आपण पुढे. आणि बघू शकता आमच्या गाडीमधलं जुगाड. आता आमच्या गाडीमधलं जुगाड सगळीकडे आम्ही पडदे लावलेत असे. इकडे टावेल, चादर, स्कार्फ, कारण का गरमी खूप आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर आता निघूया आपण आणि जाऊया. बघूया पुढे काहीतरी नाश्ता वगैरे, मिसळ, भेळ असं काहीतरी आयटम भेटलं ना तर जरा मजा येईल. रे इथं काहीच नाही आहे तर काय आता फक्त मिसळच होतं, बाकी काहीच. फक्त मिसळ आणि वडा वगैरे पण नाही, काय नाही. टाईम लागेल बोलतो त्या सगळ्या गोष्टींसाठी. तर बरं जाऊ दे, चला पुढे निघूया आपण. पुढे जाऊया. चल सोडले आणि आपण आता इथे आलो आहे सागर स्नॅक्सच्या इथे. आणि मस्त आपण मागवलेलं आहे. इथे भेळ आहे, इथे मिसळ पाव आहे, रस्सा वेगळा दिला आहे, इथे मिसळ आहे आणि पाव. तर आता मस्त एक नाश्ता वगैरे करूया आणि मग पुढे निघूया. तुला टेस्ट कर भेळ कशी आहे बघ. मी करेलच ना. नाही पण भेळ मस्त असणार आहे. चला करूया मस्तपैकी मिसळ पावचा नाश्ता करूया आणि नंतर मग निघूया पुढे. कशी आहे टेस्ट मिसळची? अरे चला आपण पण करूया आता आणि नंतर भेटूया. नाश्ता करून निघालो. तर इथे एक गाव आला, तिथे एक स्वीटमधून इथून समोरून मटेरियल घेऊन आलो आपल्याला चाय बनवायला. कारण का तिकडे जी चाय आहे ना एकदम फालतू, आणि सगळ्या त्या किटलीमध्ये ऑलरेडी भरलेली चाय असते. स्पेशल चाय वगैरे नाही. तर आपली चाय आपण तयार करायची. काय बायको, कारण का आपल्याला मस्त की आपल्याप्रमाणे चाय बनवायला आणि पियायला चांगलं वाटतं. त्याच्यामुळे आता एक मस्त लोकेशन बघतो जागा. हो आता जागा बघूया एखादी मस्त आणि तिथे चाय बनवूया. चायची मजा घेऊया, जराशी चाय पिऊ आणि मग पुढे निघू. तर बघूया आता एखादा लोकेशन चांगला काळोख पडायच्या आधी, कारण का सूर्य पण आता सन डाऊन व्हायला लागलेला आहे. तर त्याच्यामुळे पहिला लवकर पटकन जागा बघायला लागेल आणि चाय बनवायला लागेल आपल्याला. पण आपला चाय बनवूया आणि चाय करूया. गॅस वगैरे लावले तर चाय वगैरे बनवू आणि चाय पिऊया इथेच. कारण का आपला स्पेशल चाय बायको बनवणार आहे. काय बायको स्पेशल एकदम. आणि हो ऊस तोडायला गेले. यो ऊस चोर सुरी घेऊन. त्या सुरीने ऊस तुटणार आहे काय सांग. काय पण कसा का तुटेल? नाही तुटू शकत. त्या काका आले त्यांच्याकडे मागायचं ना, नाही दिला असतं तुकडा काढून तोडून तुला. तर चाय बनवायला घेतलेला आपण मस्त की स्पेशल दुधाचा चाय. पाणीला आपला मस्त चाय असा रेडी होतोय आणि झालेला आहे जवळपास स्पेशल चाय. तर चलो आजा गरम चाय लावायचा का ते धंदा लागेल. आजा गरम चाय पिणे के लिए. आणि मस्त इकडे आपल्या चेअर टाकलेले आहेत बसासाठी. आणि बाजूलाच आपल्या मस्त उसाच्या शेत आहे. आणि हे सगळं दिसतंय ना, हे पूर्ण इथं कांदे ठेवलेले आहेत. पूर्ण कांद्यांची साठवणूक केलेली आहे. तर बघूया आपण इकडे तुम्हाला दाखवतो. फुल कांदे साठवून ठेवलेले आहेत. पूर्ण कांदेच कांदे. नको रे बाबा ऊस, कोणतरी यायचा वरडायला. नाही येणार कोणीच.
येस. चालतो या मस्त गरमागरम चाय प्यायला. आता आपण चाय वगैरे पिऊन झालं आहे आणि बघत होते हे ऊस चोर, 2 ऊस चोर. आता हे ऊस चोर तर मस्त आपली चाय वगैरे पिऊन झाली आहे आणि आता 11-12 ए बस ना, ए पिल्ल्या बस ये. तू ऊस झालेला नाही पिलो. हे बघ ऊस चोरलाय. फायनली मस्त आहे की आमचा आता चाय झाला, टी टाईम निघाला आणि आता निघतो आम्ही पुढच्या आपल्या प्रवासाला. आता पुन्हा आपल्यापासून काहीतरी 70-80 किलोमीटर आहे, तर पुण्याला पोहोचू आणि नंतर बघू काहीतरी. अरे हो, बिस्किट घेतलेलं लक्षात नाही, पण ते मस्का पाव आणला ना, तर मस्का पावच खाल्लं, पण त्याच्यामुळे बिस्किट लक्षात नाही. तर मस्त एकदम टेस्टी चाय बनवला बायकोनी. खूप खूप धन्यवाद बायको. बनवत आहे रे, पण आता बाहेर आलो होती आपण, एवढी चाय बनवली. तर चला आता निघूया आपण रस्त्याला, कारण का लेट झालेलं आहे खूप. पटपट आपल्याला. अरे तू तांदूळ घेणार होतीस भातासाठी. चल बघूया भाताचा नंतर जेवणाचा काय विषय बघूया. आतमधल्या बाजूने आलो तर बरं जाता जाता बरं दगडूशेठ हलवाई गणपतीचं देखील दर्शन करूया. बघूया आता समोरच मंदिर आहे. आता गाडी लावली आहे आणि बघूया जाऊया, दर्शन भेटतंय का बघूया. आता बाहेरून दर्शन करूया. आता अशा लाईनीत उभा आहे, आलोय तर बरं चला दर्शन पण करून घेऊ. परत कधी आपल्याला शेठ दर्शन देईल दगडूशेठ. बरं चला आलोय तर आपण भेटून घेऊया. मस्त दर्शन वगैरे करून आलो. आतमध्ये व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे अलाउड नाही, त्याच्यामुळे आपण काय फोटो काढले नाही. तर काचेतून आपण बघूया. जबरदस्त वाटतो रात्रीचा देखील, म्हणजे माहोल खतरनाक आहे. पण या ब्रिज आतमधला टनलमधला जबरदस्त वाटतोय, जबरदस्त फुल लाईटिंग. स्टार्टिंगला तर असं वाटलं दिवस डायरेक्ट फुल ब्राईट. बाहेरून भारी वाटत याला संदर्भ असतं तर गेला किती भारी मजा येते बाहेर बघायला. माहितीच बघ किती मारलं त्या असे डोळे हे होतात अख्खे त्या लाईटीने. घरी पोहोचला आणि पसारा बघू शकताय, फुल पसारा. आणि हे आपल्याला दिलेले आंबे, भुईमुगाच्या शेंगा आणि प्लस पसारा बघू शकता. पूर्ण जिकडे तिकडे नुसत्या पिशव्याच पिशव्यात आमच्या. आल्या आल्या फास्टमध्ये कामं. इकडे बघू शकता लगेच मशीनला कपडे टाकले, इकडे भात ठेवलाय तिथंच, कारण का जेवायचं करून राहूनच गेलं सगळं. काय फक्त चाय पिला आणि डायरेक्ट इथे राहिलं तर घरी. आता लगेच इथे मशीन पण लावलं आहे, म्हणजे सगळं काय फास्टमध्ये काम, टेन्शन नको काय. तर कसा वाटला आपला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.